नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया जानेवारी 2025 मासिक राशी भविष्य. कर्क राशी, या महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल, कारण शनी अष्टम भावात स्थित आहे. तुम्हाला आपले पाय, मांडी इत्यादीमध्ये दुखेल. सोबतच या काळात काही मोठी समस्या तुम्हाला चिंतित करणार नाही, कारण बृहस्पती नवम भावात स्थित आहे आणि तुमच्या चंद्र राशीवर दृष्टी टाकत आहे. चतुर्थ भावाचा स्वामी शुक्र तुम्हाला या महिन्याच्या शेवटी 28 जानेवारी 2025 पासून अनुकूल परिणाम देईल. वर्ष 2024च्या तुलनेत या वर्षी 2025 तुम्हाला मध्यम परिणाम प्रदान करेल. शनीच्या स्थितीमुळे जानेवारी 2025 मध्ये कर्क राशीतील जातकांना आपल्या करिअरमध्ये बऱ्याच चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो, कारण शनी या काळात तुमच्या अष्टम भावात राहणार आहे. या राशीतील जे जातक व्यवसायाच्या क्षेत्राने जोडलेले आहेत त्यांना लाभ मिळणार नाही. जर तुम्ही व्यवसाय करत आहे तरीही तुम्हाला अधिक लाभाच्या रूपात चांगले परिणाम मिळण्याची शक्यता बनत आहे. केतूची स्थिती तुम्हाला आध्यात्मिक रुची प्रदान करेल. तसेच दुसरीकडे नवम भावात उपस्थित राहू तुम्हाला भाग्याची साथ प्राप्त करण्यात काही बाधा देऊ शकतो. तुमच्या चंद्र राशीच्या संबंधात पंचम भावाचा स्वामी आणि भाग्य मंगळ 21 जानेवारी 2025च्या आधी तुम्हाला करिअर आणि वित्तमध्ये रुची वाढवेल. उपाय: प्राचीन पाठलिंगाष्टकमचा जप करा. सिंह राशी, जानेवारी 2025 महिन्यात बृहस्पती दशम भावात स्थित, ज्यामुळे तुम्हाला कामाचा अधिक दबाव राहील. यामुळे तुमच्या नोकरीमध्ये चुका होण्याची शक्यता आहे. तुम्हाला यापासून बचाव करण्याचा सल्ला दिला जातो. सोबतच या काळात तुम्हाला धनहानीही होऊ शकते. प्रथम भावाचा स्वामी सूर्य 15 जानेवारी 2025 पासून 6व्या भावात स्थित राहील, ज्याला अनुकूल मानले जाते. सूर्याची ही स्थिती तुम्हाला अधिक ऊर्जा आणि यश देण्याचे संकेत देत आहे. दुसऱ्या भावाचा स्वामी बुध या महिन्यात तुम्हाला अनुकूल परिणाम देईल आणि चांगला धनलाभ मिळवण्यासाठी अनुकूल काळ 4 जानेवारी 2025 ते 24 जानेवारी 2025 पर्यंत राहणार आहे. जानेवारी मासिक राशी भविष्य 2025च्या अनुसार प्रमुख ग्रहांची स्थिती: राहू अष्टम भावात राहील, बृहस्पती तुमच्या 10व्या भावात राहील, शनी सप्तम भावाचा स्वामी असून सप्तम भावात राहील. जसे अधिक सकारात्मक सांगितले जात नाही, तसेच केतू दुसऱ्या भावात विराजमान राहील, ज्याला अनुकूल मानले जाते. या महिन्यात करिअर संबंधित शनी ग्रह तुमच्यासाठी प्रतिकूल संकेत देत आहे, कारण शनी सप्तम भावात राहील. शनीच्या या स्थितीमुळे तुमच्या नोकरीमध्ये समस्या येऊ शकतात, जे तुमच्या जीवनात तणावाचे कारण बनेल. जर तुम्ही व्यावसायिक क्षेत्राच्या संबंधित आहे तर सप्तम भावात शनीची स्थिती
तुमच्यासाठी प्रतिकूल संकेत देत आहे आणि तुम्हाला व्यवसायाच्या संबंधित चढ उताराचा सामना करावा लागू शकतो. या महिन्यात सप्तम भावात शनी तुमच्यासाठी अनुकूल नाही. तुमच्या करिअरच्या संबंधित चढ उताराचे संकेत मिळत आहेत. सोबतच उत्तम विकल्पासाठी नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. उपाय: नियमित आदित्य हृदयमचा जप करा. कन्या राशी, प्रमुख ग्रह शनी आणि बृहस्पतीची स्थिती तुम्हाला या महिन्यात अपार लाभ प्रदान करेल. शनी 6व्या भावात आणि बृहस्पती 9म भावात राहील. शुक्र तुमच्या 2ऱ्या आणि 9व्या भावाचा स्वामी असून 28 जानेवारी 2025 ते सप्तम भावात स्थित होऊन तुम्हाला भौतिक लाभाच्या रूपात लाभ होईल. तथापि 21 जानेवारी 2025 पासून अष्टम भावाच्या स्वामीच्या रूपात दशम भावात उपस्थित मंगळ वक्री गतीमध्ये उपस्थित होण्याने तुम्हाला आपल्या पार्टनर सोबत बोलण्यास समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सोबतच तुमच्या करिअरमध्येही आव्हाने उभी राहणार आहेत. 14 जानेवारी 2025 पासून सूर्य 12व्या भावाचा स्वामी असून पंचम भावात स्थित राहील, ज्यामुळे तुमच्या धैर्य आणि बुद्धीची परीक्षा होणार आहे. या महिन्यात तुमच्या समोर येणाऱ्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही आपल्या बुद्धीचा योग्य वापर करू शकणार नाही. जानेवारी मासिक राशी भविष्य 2025च्या अनुसार सप्तम भावाचा राहूची स्थिती अनुकूल संकेत देत नाही. प्रथम भावात केतू उपस्थित राहील, जे तुमच्या स्वास्थ्य आणि आपल्या नात्यासाठी अनुकूल सिद्ध होणार नाही. याच्या व्यतिरिक्त पहिल्या आणि सप्तम भावात राहू आणि केतूची स्थिती जीवनातील मोठ्या यशाची शक्यता कमी करणार आहे. सोबतच तुमच्या जीवनात येणाऱ्या बाधांचे संकेत देत आहे. या महिन्यात तुम्हाला सुरक्षित वाटणार आहे. उपाय: नियमित 11 वेळा ओम केतवे नमः मंत्राचा जप करा. धन्यवाद. असेच मासिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.